बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। 3 राज्यांच्या सीमेवर करेगट्टा पहाडीवर सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या विरोधात देशातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन राबवलं होतं। 20 दिवसांच्या अभियानात सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यामध्ये तब्बल 21 वेळा चकमक झाली होती। त्यामध्ये 31 माओवादी ठार झाल्याची माहिती सीआरपीएफचे पोलीस महासंचालक आणि छत्तीसगडचे पोलीस महासंचालकांनी दिली आहे। या अभियानात 18 जवान जखमी झाले। तर या पहाडीवर माओवाद्यांनी पेरून ठेवलेले 450 आयईडीची स्फोटकं जवानांनी जप्त केली आहेत आणि ठार झालेल्या 31 माओवाद्यांवर 1,72,00,000 रुपयांचं बक्षीस होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। तब्बल 2 वर्ष पुरेल इतकं रेशन माओवाद्यांनी या पहाडीवर जमा करून ठेवलं होतं। माओवाद्यांचे 214 बंकर आणि इतर लपण्याची ठिकाणंही इथं नष्ट करण्यात आली। माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलांच्या हाती लागलाय, ज्यामध्ये माओवाद्यांनी तयार केलेले शेकडो बीजीएल, इन्सास, SLR 303 या बंदुकांसह मोठ्या प्रमाणामध्ये डिटोनेटरची स्फोटकं सुद्धा जप्त करण्यात आली आहे। तर या अभियानामध्ये MI-17 या वायुदलाच्या हेलिकॉप्टरचा तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। 45 डिग्री तापमानात सुद्धा जवानांनी माओवाद्यांसोबत लढा दिला। केंद्रीय एवं विभिन्न राज्यों की पुलिस ने मिलकर नक्सलियों के गढ़ के रूप में चिन्हित दुर्गम अंचल जैसे कि बिहार में स्थित चक्रबंधा पहाड़ी इलाका, झारखंड में स्थित बूढ़ा पहाड़ एवं आप जहां बैठे हैं वहां के नज़दीक कर्रेगटालू पहाड़ को केंद्रीय बलों ने राज्य पुलिस के साथ मिलकर ऑपरेशन चलाकर नक्सल मुक्त किया है। यह दुर्गम पहाड़ी अंचल नक्सलियों के गढ़ के रूप में कार्य कर रहे थे एवं सुरक्षा बलों के लिए लंबे समय तक नो गो इलाके थे। इनके क्लियर होने से आने वाले समय में नक्सल मुक्त भारत के लक्ष्य की प्राप्ति अति सहज होती दिखती है। हम मार्च 31, 2026 तक देश को निश्चित तौर पर नक्सल मुक्त करेंगे। तर या कारवाईवरून गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केलेलं आहे, बघूया। एक्सवर अमित शहा लिहितात, माओवाद मुक्त भारताच्या संकल्पामध्ये सुरक्षा दलानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे। छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवरील कुरुगुट्टालू पहाड भागामध्ये 31 माओवाद्यांचा खात्मा केलाय असं देशाचे गृहमंत्री अमित शहांनी एक्सवरून सांगितलेलं आहे। तर या भागामध्ये कधी काळी लाल दहशतवादाचं राज्य होतं, त्या भागात आता तिरंगा डौलानं फडकतोय असंही ते म्हणतायत। माओवाद विरोधातील कारवाई सुरक्षा दलानं 21 दिवसात पूर्ण केली असंही त्यांनी सांगितलंय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणामध्ये भाजपचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले। विजय शहा यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा असे आदेश देण्यात आले। जबलपूर हायकोर्टानं डीजीपींना हे कारवाईचे आदेश दिले। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता उद्या सकाळी होणार आहे। तर कर्नल सोफिया कुरेशी ज्या माहिती देत होत्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरची, त्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं भाजपचे मंत्री विजय शहा यांनी। त्यांच्या विरोधामध्ये देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच आता कोर्टानंही त्यांच्या विरोधामध्ये कारवाईचे आदेश दिलेले आहेत। विजय शहा यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश जबलपूर हायकोर्टानं डीजीपींना दिले। दरम्यान या मंत्र्यांना नेमकं काय म्हटलेलं होतं, कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते आपण बघूयात आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर सारवासारव कशी केली तेही बघूया। उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी। देश का सम्मान, मान सम्मान और हमारी बहनों का सुहाग का बदला तुम्हारी जाति की समाज की बहनों को पाकिस्तान भेजकर अगर कोई ले सकता है, और उन्होंने कहा था घर में घुस के मालूम, घर में घुस। सोफिया कुरैशी हमारी वो बहन है जिन्होंने हमारे इस पूरे हिंदुस्तान का बदला, जो हमारी बहनों के सिंदूर उजाड़ने वालों को और उनके घर में घुस के मार करके इस देश का मान सम्मान बढ़ाया है, और हम उसकी इज्जत करते हैं। और जो मेरे बयान को अगर तोड़ मोड़ के देख रहे हैं तो उनकी बुद्धि पे मुझे कुछ नहीं कहना। ऐसी बहन है जिन्होंने हमारे हिंदुस्तान का मान सम्मान बढ़ाया है और उसको अलग परिप्रेक्ष्य में ना देखे। पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांवर कोट्यावधींची खैरात उधळू लागलाय। शहबाज शरीफ सरकार दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटी रुपये देणार आहे।
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर मरकज ए तय्यबा उद्ध्वस्त केलं. यामध्ये मसूदच्या कुटुंबातील 14 जण ठार झाले. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा पाक सरकारनं शासकीय इतमामामध्ये दफनविधी केला. धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवाद्यांच्या दफनविधीला पाक लष्करातील वरिष्ठ अधिकारी हजर होते. यावरून दहशतवादी आणि पाक लष्कराचं साटलोटं उघड झालं. यावर कळस म्हणजे ज्या मरकज ए तय्यबामध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं ते मरकज भारतानं जमीनदोस्त केल्यानंतर आता पाकिस्तान सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून ते पुन्हा उभारणार आहे आणि त्यामध्ये ज्या दहशतवाद्यांचा मृत्यू झाला त्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 1-1 कोटी दिले जाणार आहेत. आणि असेच मसूद अझहर ज्याच्या कुटुंबातील 14 जणांचा या हल्ल्यामध्ये खात्मा झाला आहे त्याला आता 14 कोटी रुपये पाकिस्तान सरकारकडून दिले जाणार आहेत. तर दहशतवाद्यांवर पाकची ही खैरात आपण बघू शकतोय. पाकिस्तान जो आधी IMF असेल किंवा इतरही देशांकडे कर्ज मागत असतो, मात्र जेव्हा भारतानं त्यांच्या इथल्या दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली त्या दहशतवाद्यांची तळं उभारण्यासाठी पाकिस्तान सरकार मदत करणार असल्याची माहिती आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे दहशतवादी मारले गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं युद्धखोर पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करत भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पण त्यानंतर बिथरलेल्या पाकनं भारतामधील ठिकाणांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारतानं पाकचा नापाक डाव हाणून पाडला. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली भारताच्या वायुदलानं. भारताच्या वायुदलानं पाकिस्तान सैन्याचे एअरबेस नेस्तनाबूत केले. या हल्ल्यात पाकिस्तानातील एअरबेसचं 20% जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे. तर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या 11 एअरबेसला लक्ष्य केलं. यातील 4 एअरबेसचे सॅटेलाइट फोटो समोर आले. भारतीय हवाई दलानं इस्लामाबादमधील नूर खान एअरबेसवर केलेल्या हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचं मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यात नूर खान एअरबेसवरील रनवे, कमांड सेंटर आणि रडार सिस्टीम नष्ट झाली. तर नूर खान एअरबेसहून फक्त 10 किलोमीटरवर असलेल्या पाकिस्तानचा प्रमुख सैन्याचं बेस आहे. आणि हा एअरबेस पाकड्यांच्या लष्कराचं ऑपरेशन, VIP ट्रान्सपोर्ट आणि एअर फ्युलिंगच्या कामासाठी वापरलं जातं अशी ही माहिती आहे. त्यामुळे पाकड्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या एअरबेसवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानची चांगलीच दाणादाण उडाली आहे. भारतीय वायुदलाच्या एअर स्ट्राईकमध्ये जोकोबाबादच्या शहबाज एअरबेसला सुद्धा जोरदार फटका बसलेला आहे. भारतीय हवाई दलाच्या माऱ्यात शहबाज एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलंय. शहबाज एअरबेसवरील डिफेन्स सिस्टीम आणि रडार सुद्धा भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाला. या हल्ल्यामध्ये एअर ऑपरेशन सिस्टीम जवळपास ठप्प झाली आहे. तर भारतानं पाकच्या भोलारी एअरबेसवर सुद्धा कारवाई केली. भोलारी एअरबेसवर करण्यात आलेल्या कारवाईचे सॅटेलाइट फोटो समोर आले. या सॅटेलाइट फोटोमधून भोलारी एअरबेसवर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याचं निशाण स्पष्टपणे दिसत आहेत. पाकड्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या एअरबेसवरील हल्ल्यामुळे पाकची हवाई रणनीती ज्या ठिकाणावरून निश्चित केली जात होती अशा ठिकाणालाच भारतीय हवाई दलानं लक्ष्य केलं. त्यामुळे पाकड्यांची चांगलीच भांबेरी उडाली आहे. तर ही हल्ल्याआधीची आणि हल्ल्यानंतरचे फोटोज आपण बघू शकतो. पाकिस्तानमधील सकूर एअरबेसला सुद्धा भारतीय सैनिकांनी हल्ला केलेला होता. मॅक्सर सॅटेलाइटच्या फोटोमधून हे स्पष्ट झालंय की भारतानं पाकिस्तानवर ज्या पद्धतीनं हल्ले केले त्यांचा सामना करण्यात पाकची चांगलीच दाणादाण उडाली आहे. या हल्ल्यामध्ये सुकूर एअरबेसवरील रनवे आणि एअरबेस परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. आधीची दृश्य आणि त्याच्यानंतरची दृश्य जे नुकसान भारतानं केलं आहे पाकिस्तानचं ते सॅटेलाइटच्या या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसतंय.